बघतच असाल. चला आज आपण जाणार आहोत रश्मिताताई पोपेटा, जी आपल्या नवी मुंबई विमानतळाला माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून आमरण उपोषण करते. आणि माझी सांगायची अशी इच्छा आहे की आपले सर्व यूट्यूबर, कलाकार, रील स्टार, सामाजिक, मराठी समाजातील सर्वच समाजातील लोकांनी सपोर्ट करा. तिला सपोर्ट करण्यासाठी जा. आणि येत्या 8 जुलैला विधानसभेवर मंत्रालयामध्ये आंदोलन होणार आहे. खूप मोठा मोर्चा निघणार आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे सेलिब्रिटी, ॲक्टर, संगीतकार आणि सर्व आपल्या आगरी, कोळी, कराडी समाजातील लोकांनी सहभाग व्हा. सकाळी 9 वाजता 8 जुलैला हा मोर्चा निघणार आहे. मी सुद्धा जाणार आहे, तुम्ही सुद्धा जा. आणि आपण आता जाणार आहोत रश्मिताताईंना भेट देण्यासाठी. मी आहे तेजस पाटील आणि माझी कळकळीची विनंती आहे की रश्मिताताई पोपेटांना सपोर्ट करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा या आंदोलनाला. माझा सुद्धा पाठिंबा आहे. सो ते आंदोलन आहे नवी मुंबई येथील चिंचपाड्याच्या ब्रिज खाली आमरण उपोषणाला रश्मिताताई बसलेली आहे. सो चला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भेटायला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. आम्ही दोघी चाललेलो आहोत आणि पाऊस पडत आहे. दोघे आता कोणकोण ॲक्टर आहे ना देणार कोणकोणते ॲक्टर. रश्मिताताई हॉस्पिटलमध्ये आहे. नाव सांगा. अवंती. हां बघा, आपण त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगा रश्मिताताईंना की मी आले निकिता मात्र डोंबिवलीवरून आलेली. नक्कीच सांगा आणि माझा सपोर्ट नेहमीच असतो त्यांना. मी काय कारणास्तव मी शिक्षिका आहे आणि मला जमलं नाही कारण मी क्लासेस घेते, काय यूट्यूबवर सगळंच आहे. त्याच्यामुळे मला आज जमलं तेव्हा मी आले. तर नक्कीच सांगा. 8 तारखेला नक्कीच. हां 8 तारखेला मी पण नेहमीच असतो त्यांचा. मी व्हिडिओ बघते त्यांचे. हे तुम्ही सुद्धा सांगा की दीपिका नव्हते तिची बहीण उपोषणाला बसलेली आहे. त्याच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. आता 12 दिवस झाले. आज 12 दिवस झाले आणि 6व्या दिवशी तिची परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला नेली. तर आम्ही साखळी उपोषण केलं आहे. साखळी उपोषणाला मी बसते, 12 तास बसते. आणि मी एवढंच बोलते, 8 तारखेला सगळ्यांनी मंत्रालयाला जायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यायला या. ओके. बघा, आपल्या आगरी कोळी समाजातील सर्वच म्हणजे सगळे 26 संघर्ष चालले. राजकारण सोडा आणि या ताईंना रश्मिताताईंना सपोर्ट करायला या प्लीज. माझं कळकळीची विनंती आहे. राजकारण सोडा. कलाकार असतील, ॲक्टर असतील, रील असतील, प्लीज या. आणि आपल्या विधानसभेवर मोर्चा आहे 9 वाजता. कुठून निघणार आहे? पनवेलवरूनच नाही. पनवेलवरून डायरेक्ट विधानसभेवर मोर्चा होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हा. बघा, आपल्या समाजातील भूमिकांना ही आपल्या लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागण्यासाठी लढत आहे, उपोषण करत आहे. तुम्ही सुद्धा आपल्या समाजातील सर्वच लोकांनी या 8 जुलैला आणि सपोर्ट करा या रश्मिताताईच्या आंदोलनाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहा. त्यांची प्रकृती ही जरा ठीक नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलेली आहे. सो 8 तारखेला काही येणार आहे. आलेले आहेत आपले रश्मिताताई पोपेटांना सपोर्ट करण्यासाठी. आगरी समाज विकास संघ पुनावरती. ओके. महेश पाटील, अगरवाडी. तुम्ही काय बोलाल रश्मिताताई पोपेटा आमरण उपोषण? रश्मिताताईंनी चांगली भूमिका घेतलेली आहे दिबा पाटील साहेबांकडे. कारण दिबा पाटील साहेब एक फक्त माणूस नाही, एक विचार आहे. आणि या विचारांनी प्रेरित होऊन रश्मिताताईंनी जे आंदोलन एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून एक उपोषण केलेलं आहे. त्याला आम्ही समर्थन म्हणून सगळे आलेले. त्यांनी योग्य भूमिका घेतलेली आहे. आणि सरकारला पण आम्ही विनंती करतो की या आंदोलनाला उग्ररूप यायच्या अगोदर समाज आमचा एकवटला आहे सगळा. उग्ररूप यायच्या अगोदर या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या.
आणि 8 जुलैला सर्वांनी उपस्थित राहा. आम्ही तर येणारच आहे. बोला. 8 जुलैला आम्ही येणारच आहोत मुंबईहून. मानपूरवरून निघतील, मानपूरवरून आहेत, मुंबईवरून आहेत, माहूर, आगरवाडा, इतर गावं आहेत, आपली सायन गाव आहे, 12 गावं आहेत, तिथला सगळे लोक येणार. आणि सर्वच आपल्या समाजातील लोकांना काय बोलायचं? आता समाजातल्या लोकांना मला एकच बोलायचं आहे, दिबा पाटील साहेबांनी आपल्याकडे भरपूर केलेलं आहे. 12.5% धनी आपण आहोत, 22.5% धनी आपण आहोत. जमिनी भेटलेल्या आहेत, कुळ काय देणे. इतर कामं सुद्धा बरीच केलेली आहेत साहेबांनी, पण आपण मेन आपल्याला जी मुख्य भेटलेली आहे जमिनीचा पैसा, 12.5% हक्काची जमीन, 22% त्याची आपण जाण ठेवली पाहिजे आणि या आंदोलनामध्ये आपण उतरलो पाहिजे. एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून सगळ्यांनी पुढाकार घेतलं पाहिजे. अरे फक्त या पनवेल आणि उरण तालुक्यातले जेवढी लोकांचे फक्त 4 व्हीलर जरी रस्त्यावर उतरल्या तर रस्ता बंद होईल. एवढ्या आग्र्यांकडे गाड्या आहेत, तर निदान त्या गाड्या घेऊन तरी फक्त आंदोलनात या. दिबा पाटील साहेब अमर आहे. दिबा पाटील साहेब अमर आहे. मी भारती राजेंद्र कडू. मी आज दिबा पाटलांच्या आंदोलनात पहिल्या मीटिंगपासून आहे. तर पहिल्या मीटिंगपासून भरपूर नेते मीटिंगमध्ये होते. आता ती सगळी गळती लागलेली आहे. त्यातले काहीच बोलणार तरी चालेल, नेते राहिलेलेच नाही. नेते कोण तर आमचेच, आमच्याच समाजाचे आणि आम्हीच निवडून दिलेले नेते. तेच नेते आता आपल्या खुर्ची जाऊ नये याच्यासाठी तळमळ चालली आहे. ते लोक आम्हाला सपोर्ट करायला मागतात. तर मी पहिल्या आंदोलनापासून असेल, पहिले आंदोलन झालं, साखळी आंदोलन झालं, मशाल आंदोलन झालं, बाईक रॅली आंदोलन झालं, 4 व्हीलर आंदोलन झालं, अजून 1-2 आंदोलनाला मी ॲबसेंट होते. तर आता मी गेल्या वेळेला आम्ही आझाद मैदानात आंदोलन केलं. त्यावेळेला मी दशरथदादांना म्हणाले की दादा आता असं लास्ट आंदोलन असेल आणि असं असेल ना की जगूया मरू, या आंदोलन लास्ट असेल तर खरंच मी तयार आहे. रश्मीला बोलेन की खरंच रश्मीने एवढा चांगला पाऊल उचलला. भले असे जीवाला काय होत असेल तर तिला माहिती असेल, पण हा आंदोलन तिने उचलल्यानं हा लास्टचं आंदोलन असेल. सरकार मानपूर आगरवाडीतून आहे. ताईंनी जे आज दिबा पाटलांची धगधगती ठेवले ती आपण आपल्यामध्ये एकदम तेजीने वाढवायला पाहिजे. आज हे म्हटलं जातं की आपल्या पाठी नेता नाही आहे. आता गरज अशी आहे की प्रत्येकाने आपापला नेता स्वतः बनायला पाहिजे आणि ते नेतृत्व घेऊन आपण मुंबईवरती धडक मोर्चा काढूया आणि सगळ्यांना एकत्र घेऊन ते करूया. आज दिबा पाटील हे नाव त्यांना द्यावंच लागेल. रादर ते आपण जोपर्यंत बोलत नाही की दिबा पाटील एअरपोर्ट झालेलं आहे, आपण प्रत्येक माणसाला जेव्हा पण बोलू ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही, ते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून म्हटलं पाहिजे. तरच हा जो कार्यक्रम आहे, हा लढा आहे, तो पुढे जाता येईल. जसं ताईंनी उपोषण केलं आज, ते उपोषण खरंच एकदम कौतुकास्पद होतं. पण आज आपलं असं आलेलं आहे आपल्यावरती की आपण मरून चालणार नाही, आपण मारल्याच्या इथपर्यंत पोचायला हवं. की आपल्याला त्रास का व्हावा, आपण त्रास स्वतः करायचा नाही, सरकारला त्रास द्यायला हवा. तर ज्यावेळेस सरकारला त्रास होईल त्यावेळेसच हे आपलं जे कार्य आहे ते सिद्धीत जाईल असं म्हणायचं आहे. जय दिवा. नमस्कार, जय दिवा, जय एकविरा. तर आपल्या रश्मिताताई खोपेटा यांनी छेडलेला जो अमरण उपोषण आहे त्या आंदोलनाचा म्हणजे विरोध नेते दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई विमानतळाला लागावं यासाठी जो रश्मिताताई छेडलेलं आंदोलन आहे त्याचा आज 8वा दिवस. गेली 3 दिवस आपली रश्मिताताई हॉस्पिटलमध्ये आले. पण तिची प्रकृती आता स्थिर आहे. ती आंदोलनस्थळी येण्याचा प्रयत्न करते, पण तिची थोडीशी तब्येतच्या कारणामुळे भूमिपुत्रांनी असं ठरवलं की इथे साखळी उपोषण करायचं. म्हणून प्रत्येक भूमिपुत्र येऊन इथे साखळी उपोषण होतं. कारण रश्मिताताईंनी जो सुरू केलेला आंदोलन आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडू द्यायचा नाही. जोपर्यंत आपल्याला या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही
तोपर्यंत प्रत्येक भूमिपुत्र अशा प्रकारचं उपोषण करतच राहणार आहे आणि अशा प्रकारचं आंदोलन करतच राहणार आहे. आणि येत्या 8 तारखेला आपल्या सर्व भूमिपुत्रांचा एल्गार म्हणजेच आपल्या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबईच्या विमानतळाला लागावं यासाठी मंत्रालयावरती आपला धडक मोर्चा होणार आहे. तर सर्व भूमिपुत्रांनी त्या मोर्चामध्ये सामील व्हायचं, सर्व ताकदीनिशी सामील व्हायचं आहे. कारण हा नाव फक्त नाव नाही तर आपल्या समाजाची आठवण आहे, समाजाचं अस्तित्व आहे. कारण आपण आज आहोत उद्या नाही, पण हा विमानतळ कायम असणार आहे. आणि जोपर्यंत हा विमानतळ आहे तोपर्यंत आपल्या समाजाचं नाव आणि आपल्या समाजाचं अस्तित्व लागून राहणार आहे. कारण की लोकनेते दिवा पाटील साहेब म्हणजेच आपल्या भूमिपुत्रांची ओळख. जय हिंद. बघा रश्मीताई हॉस्पिटलमध्ये आहे आणि 8 जुलैला आंदोलनाला येणार आहे. तब्येत थोडी ठीक आहे. सो बघा तुम्ही हॉस्पिटलचं दृश्य. बघा मी आपल्या विमानतळाचं दृश्य दाखवते. बाजूलाच नदीच्या बाजूलाच विमानतळ आहे आणि पाऊस पडत आहे मस्त. आजूबाजूला बघा मस्त नदी आहे वाहते आणि पाऊस पडत आहे. आपल्या लोकनेत्याचं विमानतळ पाऊस पडत आहे. विमानतळ आहे. विमानतळाचं व्यू किती छान वाटतोय बघा. आणि नाव लागलेलंच आहे आपल्या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं लागलेलंच आहे. आणि सरकारला हे नाव आपल्या विमानतळाला द्यावंच लागेल कारण आपले रघुनाथभाई पोपेटांनी आमरण उपोषण केलेलं आहे. मस्त अशी नदी भेटते बाजूला. विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळा माननीय दिबासाहेब पाटील यांचं नाव लागावं यासाठी तेजस पाटील सर म्हणजे जे आपले EKS सन्मान ज्यांनी मला केलेला 2025मध्ये भूमिकन्या म्हणून, ते सर म्हणजे कोण गायक, आयोजक आणि फिल्म डायरेक्टर आहेत. आणि बघा ते नेहमीच आग्रही आहेत आणि रश्मिताताईंना खूप सपोर्ट करतात. त्यांना खूप खूप मनापासून थँक्यू. आज काही कारणास्तव आम्ही पत्र दिलेलं नाही आहे आणि मी जाऊन भेट घेतली. रश्मिताताईंची बहीण होती सो त्यांची भेट घेतली. जे आपले भाजप नेते आणि ज्या मॅडम होत्या त्यांच्याशी सुद्धा भेट झालेली आहे. सो बघा आणि 8 जुलैला मोठ्यात मोठ्या संख्येने आपल्या समाजातल्या आगरी, कोळी, कुणबी आणि आपल्या गावातील म्हणजे आपल्या डोंबिवली ही माझी कळकळीची विनंती आहे. मी सुद्धा या 8 तारखेच्या आंदोलनात जाणार आहे. सो डोंबिवली आणि आपली 27 गावं तसेच उल्हासनगर, अलिबाग, उरण या आंदोलनात रश्मिताईंना सपोर्ट करायला या आणि मोठ्यात मोठ्या संख्येने मंत्रालयात आपली शक्ती दाखवूया आगरी कोळी समाजाची. जर आपण आज आंदोलनात सहभागी नाही झालो तर आपला काही वर्षांनी आगरी समाज हा नष्ट होईल. सो बघा आणि हा ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि राजकारणी लोकांनी राजकारण न पकडता आपल्या समाजाचा विचार करा. सो बघा आणि तेजस पाटील सरांना खूप खूप थँक्यू. खूप सपोर्ट करतात ते रश्मिताईंना आणि ॲक्टर लोकांनासुद्धा EKS सन्मान दरवर्षी करत असतात. सो जास्तीत जास्त कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पोपळे यांची भेट घेतलेली आहे आणि तिला सपोर्ट केलेला आहे. तुम्ही सुद्धा करा आणि हा ब्लॉग आवडल्यास विकिता मात्रे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.